बघा पाहिली का इतकी मोठी चिलापी, जबरदस्त डायरेक्ट. त्याचा किती मोठा आहे चिलपीचा. लय उड्या मारतात ऐकत पकडता नाही, येत. लागन शेपट लागन त्याच. या माशाला ना काटे नसतात, एकच काटा असतोय. शिवडा मासा आहे तो. मोठा मासा शिवडा होता, त्याचं कालून बनवलेला आजच्याला. सकाळचे 8:30 वाजल्यात आणि आता आम्ही निघालो नदीवरती. ते पण आहे ना सगळी जाळी घेऊन. बघा हे गाडीमध्ये ना बरीचशी जाळी घेतल्यात. आता चाललोय नदीवरती. आणि काल संध्याकाळी सुद्धा ना नदीवरती गेलेलो आणि तिकडे ना दावणी सुद्धा 2 लावल्यात. तर तिकडे जाणार आहे, तिकडं जाळी सुद्धा लावणार आहे. दावणीला बघू आता मासे लागलेत का तिकडे जाऊन. चला जाऊ आता पण. आता नदीवरती इतक्यात ज्यांना जाळे घ्यायच्यात काढून. आता ह्याच्यामध्ये बरेचसे जाळे आहेत, ते घेऊ काढून आणि तिकडं उतरायला जागा. इथं तर काय उतरायला जागा नाही पाण्यामध्ये. सगळ्यांना गवत आहेत कडेकडेने. तर इथं जमायचं नाही, तिकडं समोर जाऊ. आणि तिथं आहे ना मी कालच्याला ना तिकडच गेलेलो. तिकडं टूप पण आहे आणि तिथूनच दावण सुद्धा लावलेले आहे. तर दावणीला बघू मासा लागतोय का, एखादा लागलेला असेल तर तुम्हाला बघायला भेटेन. आणि त्याच्यासोबत आहे ना जाळे पण लावायच्यात बरीचशी. आजच्याला आई पण आले, आंबळ्याचं सुद्धा ना जाळं लावायचं. शालू नाही इकडं, शालू आहे ना माहेराला गेली, त्याच्यामुळे ना आया आले. आया आणि पिंकी, छाया, अनुष्का. म्हणलं आता सगळं वज जाळ्यांचं. हे बघा इतके जाळे आहेत आणि सगळं सामान पण आहे. पाटे पण आणले आजच्याला इकडंच. आणि इथं आहे ना कालच्याला टूप गेले ठेवून इथं. झाले उतरायची तयारी. उतरतोय इकडं, रोदस पण उतरतोय पाण्यामध्ये. पहिले तर आहे ना दावण बागणार आहे, त्याच्यानंतर मग जाळी लावू. इथं दावणीला बघू काय मासा लागतोय का, एखादा लागलेला असेल तर तुम्हाला दाखवतोय. इथं जवळच रोहिदास जाळी सोडतोय. या साईडला एक खवल्या मासा अडकलाय जाळ्याला. बघा रोहिदासने काढून घेतला लगेच. आता ना बघतोय, हे बघा इथनं लावलेले. अजून तर ना ओढत तर नाही मासा, म्हणलं ना वाटत नाही की लागला असं म्हणून. इकडं बघू आता पलीकडच्या बाजूला. हे असं चारा असतंय. चारा आहे ना, चारा सुद्धा तसाच आहे. म्हणजे मासा लागलेला तर ना वाटत नाही. बघतो आता पाटापट तिकडे जाऊन. इथं ना एक मासा लागलेला, चांगलं ना जिवंत राहायला नाही. अशी सुद्धा ना नुकसान होते बऱ्याचशा वेळा. एक तर लागलं तिकडे समोर, तुम्हाला दाखवतो आता. चांगलं जिवंत राहिलंय. हे बघा वरती आलं डायरेक्ट. चला घेतो आता काढून. एक जाळ्यानं झाले लावून. आता लावतच आलो इथपर्यंत संपलं. आता आहे ना या बाजूला एक दावण आहे, आता ती बघणार आहे आणि ती काढून त्या साईडला जाणार आहे. आता त्याला बघू मासे लागलेत का नाही. एका दावणीला तरी एक मासा भेटलं, 2 भेटलेले, तर एक दिलंय बाहेर कालवण्यासाठी आणि एक आहे मायापाशीच गांजामध्ये. तर बघतो आता इथूनच आरपार लावलेले दावण. ते बघा खाली तुम्हाला तंगूस दिसत असेल. हे बघा अशीच आरपार. आता बघतोय ह्याला
याला सुद्धा आहे ना मासा वाटत नाही. मागाशी सुद्धा आहे ना असं झालेलं, मासा वाटत नव्हता पण होता. आता तरी सुद्धा बघतोय पूर्ण उचलून, पण मासा तर काय लागलेला दिसत नाही लागलं ह्या दावणीला शिवडा. तर आता काढून घेतोय. तर शिवडा दिलाय कालवणाला. आता याचंच कालवण बनवणार आहे. सरपण आणायला गेलेत तिकडं, सरपण पण आणलंय. आता इथं जेवढे जाग्यात चूल बनवणार आहे. दगड काय भेटल्या नाही, मातीच्या दगडी भेटल्यात. ओरिजिनल दगडी नाही, डुप्लिकेट. पाणी जर सांडलं तर जाईन माती होईल. घातलाय आता चुलीवरती. आता इथं मासा दिलाय ना, तो साफ करून घेते आता. विळा सुद्धा आणलाय कापायला. आज सगळं सामान संगच आणलंय, काटामाप आणि विळा, पाटी. मासा घेतलाय कापून, हे बघा मस्त साफ केलाय. या साईडला भात शिजतोय. भात झाल्याच्या नंतर इथं मिरची घेतली उभी चिरून, लसूण घेतलाय, टोमॅटो आणि इथं कोथिंबीर. आणि या साईडला मसाले घेतल्यात, मिरची पावडर, चिकन मसाला आणि एक हळद, माशाचा मसाला. बघा साफ केलेले मासे. कढई घेते ठेवून. तेल तापलंय, आता लसूण टाकून घेते. हे बघा तेल किती टाकलंय. त्याच्यानंतर ना मिरची पण टाकते लगेच. आता टोमॅटो टाकून घेते. अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते. हे बघा. त्याच्यानंतर ना ही खोबऱ्याची खीस आणली ते पण टाकते. मसाले घेतले तिथं ताटामध्ये टाकून घेते आता. थोडी कोथिंबीर पण टाकते. मासे टाकून घेते आता. या माशाला ना काटे नसतात, एकच काटा असतोय. शिवडा मासा आहे तो. आणि बारीक पोरांना खाता पण येतोय मस्त. पाणी पण ओतून घेते. कालवण झालंय, आता उतरून घेते. इथला ना आंबळ्याचं जाळं दिलंय काढून. आंबळे लागलेत का बघू त्याला. आंबळे तर आहे, हे बघा किती दिसतात. आता आम्ही काढून घेतोय आंबळे. एवढे आंबळे झाल्यात काढून, हे बघा. इथे ना रोहिदासनी मगाशी जाळं लावलंय. आता त्याला सुद्धा ना एक मासा तर वळतोय त्या जाळ्याला. पण बघू आता मासा आहे का कासव आहे ते माहिती नाही. बघतो आता. असं तर वाटतंय मासा नसन कासवच असन. कासव तर नाही पाहिजे, मासा असला ना तर इतकं भारी काम होणार आहे ना. जबरदस्त साईजचा आहे ना, मोठा कटला मासा आहे. कटला आहे हा. अचानक एकदमच वरती आला. आपल्याला काही कासवच वाटलं होतं, पण कासव मासा सुद्धा आहे. ना असं वडतंय काय वेळेस. पण बघा
जाळ 12 बोटीचं आहे आणि त्याला जबरदस्त मोठ्या साहित्यानं कटला मासा अडकलाय. तर बरं डायरेक्ट सकाळ सकाळीने इतकी जबरदस्त सुरुवात झाली ना. घेऊ का उचलून आता? आधी उचलता येईल का नाही माहिती नाही. या साईडने पकडायला लागणार आहे. बघा लय मोठा आहे. टुपावरती एकच बसलाय. आणि मागासपासून ना बघत होतो आम्ही जाळं तर वाढायचं, पण आम्हाला गॅरंटी नव्हती मासा आहे का कासव. कासव सुद्धा ना मोठे मोठे असतात इकडं. या साईडला कासव पण लय आहेत ना. कासव पण लय काटला भेटलाय. आजच्याला ना आई सुद्धा संग आली आणि आईलाच जमतोय मोठा मासा तोडण्यासाठी. तर आजच्याला आई पण आली आणि एकदम मोठा मासा सुद्धा भेटलाय. आणि आपल्या गाडीत ठोकला पण आहे ना. ठोकळा सुद्धा घेऊन आलोय येता येता. कारण तर ना जाळी बरीचशी आणतोय आम्ही मोठी मोठी, आणि अचानक आहे ना मोठा मासा भेटला तर सगळे ना तयारीमध्येच येतोय. अजून मासा घेतला सुद्धा नाही. गांजामध्ये घे टाकून. गांजामध्ये घेता आता पाहिलं तर ठेवून. गांजा तोडायला नाही पाहिजे. ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना शेवडा मासा आहे दावणीचा, तुम्हाला दाखवलंच तो मागाशी. आणि 2 खवले मासे आहेत, कवडस मासे. चला घेतो आता पाहिलं तर. एक तरी ना पदर तोडायला लागणार आहे. उडील एकच पदार्थ त्यानंतर. तर गांजो घेतोय पाहिलं काढून. त्या साईडनी ढकलायला लागेल. हा असं ना. झालं सोड. फाटतं इथं. इतका मोठा मासा सुद्धा ना आच्याला जसं काय उगवूनच काढलाय. एकच पदर आहे इथं. मोठा मासा भेटलाय. जाळं सुद्धा आहे ना जास्त तुटलं ना आजच्याला. एकच घर फक्त तुटलंय. सोडू का खाली? हा. जर असं आहे मी जाळं नीट करतो आता. एकच बसला नाही ह्याच्यामध्ये गांजा. एकच बसलाय गांजामध्ये. तर साईज बघा कशी आहे, 1 नंबर. परत त्यानं नीट करून ठेवतोय जाळं. अचानकच भेटला तर भेटला, काय टेन्शन नाही. आता तर काही टेन्शन नाही. एक तर सापडलाय मासा. अख्ख्या दिवसाचा आहे ना एक मोठा मासा भेटलाय. आता आहे ना मासे भेटू नाही तर नाही. तरी सुद्धा ना बरेचसे जाळे लावले. तर आंबळ्याचं सुद्धा आहे ना जाळे लावले. आंबळे तर लागते पण पाणी सुद्धा ना असं वाहत आहे. मग काय सांगता येत नाही एवढं. बघू आता. रॉयदासने घातलंय. रॉयदास जवळ आहे. तुम्हाला तर साईज दिसतच असेल किती मोठे. आणि गांजामध्ये ना जास्त ठेवायला पण नाही पाहिजे, कारण तरी ना असे मोठे मोठे मासे ना तोडून जातात. गांजवा तोडून जातात मोठे मासे. बरेचशा वेळानं झालंय तसं. ह्याच्यापेक्षा ना बारीक मासे तोडतात. तर ह्यो तर किती मोठा आहे. चला जाऊ आता तिकडं कडेला. कतला मासा सापडलाय जाळ्याला. गांजव्यात आणलाय बघा रैदासने. किती मोठा आहे.
जेवून घेतात आता, कारण की ह्यांना लय टाइम लागन बाहेर यायला. अनुष्काला सुद्धा दिलंय वाढून. मस्त आहे शेवड्याचं कालवण, काटा नाही काय नाही त्याला राहत. अनुष्का पण खाते. येतो आम्ही जेवण, त्यामुळे टाइम येत होईन आता पोरांना. पाण्यातून निघायला लय उशीर होतोय. डाळी झाल्यात आता काढून. रोहिदास पण आलाय आणि हे पण आल्यात. मासे आता कडला आणल्यात, इथं बांधून ठेवतात बघा. आता ना उरकस तोपर्यंत इथं बांधून ठेवतोय, कपडे बिपडे बदलतं, त्याच्यानंतर ना मासे काढून घेऊ. मग बाहेर पण निघून आलोय आणि कपडे सुद्धा बदलून घेतल्यात. इतक्यातच निघायचं आता मार्केटला. सगळं ना पटापट उरकून घेतात. मग जाळे सुद्धा ना ठेवून घेतल्यात तिकडं. आता थोडं राहिले सायमन, 2 जाळे आणि हे बाकीचे भांडी ते सगळे ना उरकल्याच्या नंतर मासे दाखवतोय तुम्हाला. मासे काढायच्यात तुम्हाला ना कालवण दाखवतोय शिवड्या माशाचं. जबरदस्त डायरेक्ट मोठा मासा शिवडा होता, त्याचं कालवण बनवलेलं आजच्याला. आता जेवून घ्यायचं इतक्यातच. त्याच्यामध्ये भात आहे. इथं ना पाहिलं तर चिलपी मासा घेतलाय काढून, जाळ्यामध्येच आणलेला. चिलपी बघा किती मोठे, काटा लागन. जिवंतच आहे अजून. चिलपी लवकर मरत नाही बघा. पाहिली का इतकी मोठी चिलपी, जबरदस्त डायरेक्ट. त्याचा किती मोठा आहे चिलपीचा. मासे घ्यायचे काढून इतक्यातच पाण्यामध्ये ठेवलेत. ते कटला मासा आहे आणि बरेचसे खवले चिलपी सगळे मासे आहेत आजच्याला, ते पण वेगवेगळे. एक शिवड ह्याच्यामध्ये ना कटला मासा आहे पाहिला तर, लय मोठा आहे ना. हा बघा किती मोठा कटला. वरती घे, वरती घे, वरती घे पाहिला. एका जातो निवडून दे. हो बघा किती मोठा आहे. तर ना त्याच्या अगोदर ते दुसरे मासे घेतो आम्ही काढून. जायन पिंक आहे तिकडे, घे वरती घे. चिलापी आहे रस्ते आणि त्याच्यामध्ये खवले पण आहे. चिलपी जास्त करून ना, जास्त करून चिलापी आहे. त्याच्यामध्ये थोडे कमी आहेत मासे. हे बघा खवले आणि कानुष आहे त्याच्यामध्ये. खोलून दाखवतो असा खतला मासा. बाहेरच काढायचं डायरेक्ट. आणि चिल्लपी सुद्धा एकदमच मोठ्या साईजची भेटली आजच्याला, ती पण मोठ्या जाळ्याला. आणि काटला सुद्धा आहे ना मोठ्या जाळ्याला भेटलाय. 12 बोटीचं जाळ होतं त्याला बघा. साईज बघा साईज. लय उड्या मारतात, हा, त्याच्यामुळे ऐकत नाही. पकडता नाही येत. लागन शेपट लागन त्याचं. तो बघा किती मोठा मासा आहे. ना भरायला सुद्धा जमत नाही, कारण तर आहे ना मोठे मोठे मासे भेटलेत आजच्याला. पिशवीमध्ये आहे ना बसत पण नाही. काटलाय ना खाली ठेवून घेतलाय, माशांच्या खाली. त्याच्यावरती आहे ना बारीक बारीक मासे ठेवून घेतलेत. मिक्स मासे आहेत ते पण बरेचसे. फुल पिशवी भरले आजच्याला माशांनी. चला आता जायचं घेऊन तिकडं गाडीपाशी.
मार्केटला आलो इतक्यातच. मार्केटला सुद्धा ना भरपूर गिराईक आहे, तुम्हाला दाखवतो आता. मासे घेतोय काढून. पाहिलं तर मासा आहे ना पिशवीतून डायरेक्ट बाहेर निघालाय, काटला मासा. हे घेतलेत मासे काढून. आता काटलंय ना ह्याच्यामध्येच खाली ठेवून घेतलंय आणि हे मासे ना हातामध्येच घ्यायला लागणार आहे हे असे. आता ना मोठा मासा आहे ना, काटला मासा, तो कापून घ्यायचा आहे. कारण तर आहे ना मोठ्या काटल्या माशासाठी ना भरपूर गिराईक आहे, त्याच्यासाठीच थांबलं हे सगळं गिराईक. त्याला दे जाय त्याला कापली ना त्याला दे मला 3 पाऊच ना पैसे 1 किलो टाका. अजून कसला आहे काटला मासा होता ना, तो बराचसा वजन करून ठेवला लोकांनी. त्यांना आहे ना आता पीस बनवून द्यायच्या. ते पण दे त्याला जाऊ. आजच्याला ना मार्केटला भरपूर गिराईक आहे आणि आमचा मासा सुद्धा आहे ना, जो मोठा मासा होता ना काटला मासा, तो संपलाय पूर्ण. आता बाकी राहिले दुसरे मासे. थोड्या वेळाने मासे संपले तर तुम्हाला दाखवतो. अंधार पाडणार आहे आजच्याला मासे संपायला, कारण तर मासे बरेचसे आहेत. आता ना सगळे उरकल्यात मासे सुद्धा ना पूर्ण संपलेत. आता आल्यात वरती गाडीमध्ये ना सगळं सामान ठेवून घ्यायचं पाठीमध्ये. आणि कुणाला नवीन चॅनल माहिती नसेल ना, तर नवीन चॅनल सुद्धा ना चेक करा. वाघमारे फॅमिली ह्या नावाने इथं तुम्हाला दिसतच असेल खालच्या बाजूला. नक्कीच चेक करा तिकडे जाऊन सुद्धा. चला आता आहे ना निघालो आम्ही घरी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.